शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी आहे। आता देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे। 1966 पासून अस्तित्वात असलेला जुना ऊस नियंत्रण आदेश रद्द करून त्या जागी नवा ऊस नियंत्रण आदेश 2026 आणला जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे। या नव्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ऊस दिल्यानंतर त्यांचे पैसे आता 14 दिवसांच्या आत देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। पूर्वी अनेकदा शेतकऱ्यांना महिनोमहिने पैसे मिळत नव्हते, ज्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत होतं। पण आता या नव्या नियमामुळे त्यांना वेळेत पैसे मिळण्याची हमी मिळणार आहे। जर एखाद्या साखर कारखान्याने ठरवलेल्या 14 दिवसांच्या आत पैसे दिले नाहीत, तर त्या कारखान्याला शेतकऱ्यांना थकबाकी रकमेवर तब्बल 15% वार्षिक व्याज द्यावं लागणार आहे। इतकंच नाही तर देय रक्कम न मिळाल्यास जिल्हाधिकारी ही रक्कम भूमी महसूल थकबाकीप्रमाणे वसूल करू शकतात। यामुळे कारखान्यावर मोठा दबाव निर्माण होणार आहे। या आदेशात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता इथेनॉललाही साखरे इतकाच दर्जा देण्यात आला आहे आणि ऊसापासून मिळणाऱ्या सर्व उपउत्पादनाचा विचार करूनच शेतकऱ्यांना भाव देण्याची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांना अधिक योग्य आणि फायदेशीर दर मिळण्याची शक्यता वाढली आहे। या नवीन आदेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।